नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोडत निघण्यात आलेली आहे आणि या सोडतीमध्ये 10 ते 15 ठिकाणी धक्के बसलेले आहेत आणि हे सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना बसलेले आहेत। यामुळे येणाऱ्या काळामध्ये येत्या काही दिवसांमधून काही नगरसेवक जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मात्र अदलाबदल होण्याची शक्यता आहे। भाजप असते तर भाजपमध्ये देखील काही उमेदवार आहेत ते शिवसेना किंवा इतर पक्षामध्ये जाण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे देखील काही उमेदवार भाजपमध्ये येण्याची शक्यता। आता ही देवाणघेवाण कशा पद्धतीने होते हा देखील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। आपल्यासोबत भाजपचे नेते आणि माजी खासदार संजीव नाईक आहेत। सर, काय म्हणाल, खऱ्या अर्थाने नवी मुंबई महानगरपालिकेची जी लढत दिसते ती तर मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि भाजपची ही थेट लढत ह्या निवडणुकीमध्ये दिसते। काय वाटतं, आतापर्यंत तरी एक नियम मात्र दोन्ही पक्षांनी पाळला होता की भाजपचे उमेदवार शिवसेना घेणार नाही आणि शिवसेनेचे उमेदवार भाजप घेणार नाहीत। मात्र कालच्या कल्याणपासून आता ह्याला सुरुवात झालेली आहे। आता तुमच्याकडे किती संपर्कामध्ये आहेत? कारण आजच्या दिवसाची वाट पाहत होते, अनेक जणांना धक्के बसलेत, ते आता पक्षांतर करण्याच्या तयारीमध्ये आहेत। मुळामध्येच निवडणूक आयोग म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये निवडणुका लागलेल्या आहेत। त्याच्यामुळे ही एक मिनी विधानसभा म्हणा अशा पद्धतीचं माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या पूर्ण देशभरामध्ये जितकी राज्य आज भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष मिळून आहेत त्या ठिकाणी एक विकासाचं गंगाच त्या ठिकाणी वाहते आहे असं नक्कीच या ठिकाणी आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मग ते एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे महायुतीचं गठबंधन आहे। परंतु स्थानिक स्वराज्य संस्था नवी मुंबईचं झालं तर काय झालं की नवी मुंबई पहिल्यांदा पॅनल सिस्टीमला समोर जात आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आता जसं सांगितलं की कसं असतं निवडणुकीमध्ये धक्का म्हणण्यापेक्षा कसं असतं की बऱ्याच लोकांना संधी मिळत नाही, काही लोकांना संधी मिळत असते, तर काही खुशी काही गम अशा पद्धतीची परिस्थिती प्रत्येक 5 वर्षांनी असतेच। आज नवी मुंबईचा माझा भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता आहे आज सक्षमपणे या ठिकाणी 5 वर्ष काम करत होता। माननीय गणेशजी नाईक साहेब असतील, मंदाताई म्हात्रे असतील, पूर्वीचे आमचे घरत साहेब असतील किंवा आता डॉक्टर राजेश पाटील असतील किंवा आमचे सर्व नगरसेवक पदाधिकारी हे खालच्या स्तरापासून आजसुद्धा काम करतात। त्याच्यामुळे आम्हाला जो पोहणारा रोज समुद्रात पोहतो ना त्याला स्पर्धेची त्या ठिकाणी त्याला तशी चिंता नसते, परंतु आम्ही प्रत्येक गोष्ट सजगपणे कुठे काय चाललं आहे याची कारण मीमांसा बघणार। आणि जसं तुम्ही सांगितलं की शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर प्रत्येकजण आपल्या अस्तित्वाचा प्रयत्न करत असतो, मी कसं टिकेन, आणि त्याच्यात लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही सक्षम आहोत। 111 प्रभागांमध्ये निवडणूक भारतीय जनता पक्षाने एकट्याने लढवावी अशा पद्धतीचा सूर आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या खालच्या स्तरापासून आहे। परंतु शेवटी आज या ठिकाणी महाविकास आघाडी, मग तो भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गटसाहेबांचा गट असेल किंवा तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा असेल, शेवटी प्रत्येकाला वाटते की महायुतीमध्ये निवडणूक व्हावी, परंतु आम्हाला असं वाटतं आमच्या कार्यकर्त्याच्या अनुषंगाने की त्याला कधी संधी मिळणार, कारण ही निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक असते। त्याच्यामुळे वरिष्ठ पातळीवरती असा अहवाल दिला जाईल आणि त्या अहवालावरती वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय होईल तो नवी मुंबईमध्ये निर्णय घेऊन भारतीय जनता पक्ष हा या निवडणुकीला सामोरं जाईल। आणि मला विश्वास आहे की मागच्या अनेक वर्षात माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे, तसंच आशीर्वाद यावेळेससुद्धा सक्षमपणे मिळेल आणि पुन्हा 5 वर्ष या शहराला सर्वोत्तम शहर बनवण्याचा प्रयत्न आमचा राहील। गेल्या काही दिवसांपासून फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे। अनेक जण चर्चा खूप मोठ्या प्रमाणात की भाजपमधले देखील काही जण आहेत जे शिवसेनेमध्ये जाण्यास तयार आहेत आणि शिवसेनेचे देखील काही जण आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी तयार आहेत। आपल्या संपर्कात सध्या किती जण आहेत आणि किती जण त्याची तयारीला लागतात? आता कसं आहे, काही गोष्टी ह्या ऑन कॅमेरा बोलायच्या नसतात, परंतु मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचा कोणी फुटणार नाही, कारण त्यांना फुटण्याची गरज नाही। या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सक्षम नेतृत्व आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय चव्हाण साहेब असतील, हे दोन्ही नेतृत्व आमचे सक्षम आहेत आणि नवी मुंबई स्तरावरती नाईक साहेब आहेत, मंदाताई आहेत आणि आमचे सर्व कार्यकर्ते हे सक्षम आहेत। ज्याला कोणाला भीती वाटत असेल, असं वाटते त्याला की बाबा असं होईल तसं होईल, त्याच्या पाठीमागे भारतीय जनता पक्ष मजबूतीनं त्या ठिकाणी त्याच्या मागे उभा आहे। शिवसेनेची किती संपर्कात आहेत ते मी तुम्हाला व्यक्तिगत भेटल्यावर मी तुम्हाला सांगतो। पण एक सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जर असे काही लोक जर संपर्कात असतील तर शिवसेनेचे आहेतच अशी चर्चा देखील आहे, तर तुम्ही भाजपमध्ये त्यांना प्रवेश द्या? कल्याणचा कालचा इतिहास पाहता वरिष्ठ पातळीवरती बघा कसं शेवटी हे महायुतीचं गठबंधन राज्यामध्ये असल्यामुळे हे करत असताना
काही गोष्टींची मर्यादा, काही गोष्टींची चौकट ही भारतीय जनता पक्षानं घालून दिलेली आहे. या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर तीच चर्चा होईल. पण जर अशा पद्धतीचा निर्णय झाला तर हे आदानप्रदान झाल्याचं सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. नक्कीच आपण पाहतो की या निवडणुकीचा आजचा दिवस खऱ्या अर्थाने महत्त्वाचा होता, कारण आजच्या ह्या सोडतीनंतरच आदानप्रदान हे मात्र नक्कीच होणार आहे आणि त्याला देखील दुजोरा माजी खासदार संजीव नाईक यांनी दिला आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.